एकदा स्वागत. अभिवाचन म्हटलं की डॉक्टर वंदनाताई बोकील हे नाव पुढे येतं आणि अर्थातच त्यांचे अनेक कार्यक्रम आपण यापूर्वी ऐकले पाहिले असतील. त्यांच्याबरोबर आहेत विराज सवाई. तरुणांचा सहभाग यासाठीचं प्रतिनिधित्व करणारा हा तरुण अभिवाचक की जो सध्या आता आकाशवाणी पुणे केंद्रावर कार्यरत आहेत. डॉक्टर वंदनाताईंचा औपचारिक परिचय करून न देता थेट आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मी विनंती करते की आपण कवितांजली या कार्यक्रमाचं सादरीकरण करावं. धन्यवाद. एकदम नमस्कार. सुनीताबाईंना समर्पित अशा आजच्या या साहित्य संमेलनाचा समारोप पु ल आणि सुनीताबाईंनी केलेल्या अभिवाचनाच्या आठवणीमध्ये व्हावा ही एक खूप चांगली योजना आज केली गेली इथे. कवितांजली असं या छोटेखानी कार्यक्रमाचं शीर्षक आहे आणि ही संहिता लिहिली आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांनी. नमस्कार. ही मैफल पु ल आणि सुनीताबाईंच्या आवडत्या कवींची आहे. संतांच्या अभंगापासून सगळी मराठी कवितेची धारा वाहत्या इंद्रायणीसारखी होती या दोघांच्या आयुष्यात आणि तिच्याच काठावर आज आपण जमलो आहोत. केशवसूत, गोविंदाग्रज आणि बालकवींपासून ते थेट कवी गिरीश, अनंत काणेकर, स शुक्ल, राजा बढे यांच्यापर्यंतच्या कितीतरी कवींनी या काठावर कवितांची मैफल जमवली. आज फक्त त्यांची आठवण करून आपण या प्रवाहाबरोबर पुढे जायचं आहे. हा प्रवाह सुरू झालेला दिसतो तो थेट संत कवितेपासून. अर्थात ज्ञानेश्वर तुकारामांची अभंगवाणी ही पुलंनी मनपूर्वक वाचली ऐकली होती यात शंकाच नाही. गुण गाईना आवडी पंढरपुरा नेईन गुढी अशा एखाद्या अभंगाच्या एखाद्या चरणावरून पुस्तकाचं नाव उचलण्यापुरता त्यांचा आणि संतवाणीचा संबंध होता असं नव्हे. लिहिता बोलताना सहजपणे कितीदा तरी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास त्यांना आठवले आहेत. एखाद्या गांजलेल्या दरिद्री वस्तीतून रात्री तुकारामाचा अभंग ऐकू आल्यावर 2 घटकांसाठी का होईना त्या वस्तीचं चंद्रभागेचं वाळवंट झाल्याचं त्यांना वाटलंय. मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुलंचं अफलातून पुस्तक संत वाङ्मयाचा आणि त्यावरच्या अभ्यासाचा देखील मनापासून वाचन केल्यामुळेच जन्माला आलेलं आहे. पुलंचं पहिलं नाटकही तुका म्हणे आता आणि त्याची नांदी आणि गाणी लिहिली होती माडगुळकरांनी. माडगुळकरांशी त्यांची मैत्री जुळली ती काही केवळ सिनेमा नाटकांमुळे नव्हे. ती जुळायला कारण झालं माडगुळकरांची गीतं. उत्तम गीत हे उत्तम कवितेची बहुतेक लक्षणं घेऊन आलेलं असतं. माडगुळकरांची अनेक गीतं कवितेचं बिरूद मिरवण्याच्या योग्यतेचीच आहेत. या गीतांनीच पुलंना माडगुळकरांकडे खेचत नेलं. अगदी झालं असं की पु ल गाण्या बजावण्याचे शौकीन. कोणे एकेकाळी ते गवई होण्याच्या नादात होते. भावगीतं, पदं, गवळणी, अभंग यांच्या चांगल्या 3-4 तासांच्या मैफिली ते करत असत. त्या बैठकीत एक नवं गीत त्यांना मिळालं. वद यमुने कुठे असे घनश्याम माझा. ते गाणं माडगुळकरांचं होतं. त्या गाण्यानं 2022 माडगुळकरांची त्याच वयातल्या पुलंची गाठ जोडली गेली. मैफिलीत माडगुळकरांची गाणी गाता गाता पुलंनी त्यांच्याबरोबर पुढे प्रत्यक्षातल्या खाजगी मैफलीही रंगवल्या. संत, पंत आणि शाहिरांच्या कवितेवर, आईच्या ओव्यांवर आणि श्रीधर महिपतींच्या आख्यानांवर पोचलेली माडगुळकरांची कविता पुलंनी मनापासून आपलीशी केली. त्यांनी माडगुळकरांबरोबर सगळ्यात पहिली केली ती आकाशवाणीसाठी अमृतवेल ही संगीतिका. पुढे मग जोडीनं अनेक कामं केली आणि पुलंनी माडगुळकरांवर उदंड लिहिलं देखील. सुगंधी वीणा किंवा गीत सौभद्र या माडगुळकरांच्या पुस्तकांना पुलंनी प्रस्तावना लिहिल्या. गदिमा साहित्य नवनीत याला दीर्घ प्रस्तावना लिहिली आणि माडगुळकर गेल्यावर त्यांच्या मैत्रीची, त्यांनी दिलेल्या गीतांची आठवण करणारा एक जिवलग लेखही लिहिला. त्या लेखात पुलंनी म्हटलं आहे, महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर माडगुळकरांचे अनंत उपकार आहेत. इतर काहीही देणाऱ्या माणसापेक्षा समाजाला गाणं देणाऱ्या माणसाचे उपकार फार मोठे असतात. माडगुळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली, चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माझघरात, देवघरात, शेतमळ्यात, विद्वज्जन परिषदेत त्यांच्या गाण्यांचा संचार नाही कुठे. पुलंच्या मुक्तांगणासाठी गाणं मागायला ते गदिमांकडे गेले
तेव्हा गप्पा चालू असतानाच गदिमांनी कागदावर 2 ओळी लिहिल्या. आनंद साधकांनो यारे मिळून सारे, आनंद साधकांनो यारे मिळून सारे, मुक्तांगणात यारे, मुक्तांगणात यारे. आणि ते गाणं सहज पुढं झालं. पुण्यात बालगंधर्व थिएटरचं बांधकाम चालू होतं आणि गोपाल देऊसकरांच्या सुंदर चित्रांच्या सोबत जाणाऱ्या 4 ओळी हव्या होत्या. पुलंनी पंचवटी गाठली. स्वामी, बालगंधर्वांच्या पोर्ट्रेटपाशी 4 ओळी हव्या आहेत. मागणीचं वाक्य पुरं होण्याच्या आतच माडगुळकर म्हणाले, रतीचे जया रूप लावण्य लाभे, रतीचे जया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधेसारखा साध स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. वा. माडगुळकर गेले त्याआधी अगदी 4-6 दिवस पुलंनी त्यांना एक कविता मागितली होती. बाबा आमटेंच्या आनंदवनात वृक्षारोपणाच्या समारंभासाठी हवी होती. शांतिनिकेतनच्या धर्तीवर नव्या झाडाचं स्वागत करण्याचा तो सोहळा होता. माडगुळकरांनी सुनीताबाईंना फोनवर म्हटलं, लिहून घ्या, कोवळ्या रोपट्या आज तू पाहुणा, कोवळ्या रोपट्या आज तू पाहुणा, भूषवी अंगणा येऊन या, भूषवी अंगणा येऊन या. तसंच माडगुळकरांच्या जोगिया या कवितेतल्या चित्रमयतेचं पुलंना फार अप्रूप होतं. तीच कविता आता ऐकूया. कोण्यात झोपली सतार सरला रंग, कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग, दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली, झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजूनी नाही नीज, थांबले रसिक जन होते ज्याच्यासाठी, ते डावलुनी तू दार दडपिले पाठी, हळुवार नखलीशी पुन्हा मुलायम पान, निरखीसी कुसरवर कलती करुनी मान, गुणगुणसी कायते, गुणगुणसी कायते, गौर नितळ तव कंठी, स्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी, साधता विड्याचा घाट उमटली तान, वर लवंग ठसता होसी कशी बेभान, चित्रात रेखिता चित्र बोलले आईने, चित्रात रेखिता चित्र बोलले आईने, का नीरलोचनी आज तुझ्या ग मैने, त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग, त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग, हालले साधला भावस्वरांचा योग, घमघमे जोगिया दवात भिजुनी गाता, पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा, मी देह विकुनिया मागून घेते मोल, जगविते प्राण हे ओपुनिया अनमोल, रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, ना पवित्र देही तिळा एवढी जागा, शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम, सावळा तरुण तो खराच गवन माली, लाविते पान तो निघून गेला खाली, अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव, बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी, मम प्रीती आहे जडली तुझवर राणी, नीतीचा उघडला खुला जिथे व्यापार, बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार, हसून म्हणाले दाम वाढवा थोडा, या पुन्हा पान घ्या, निघून गेला वेडा, राहिले सुन्याचे बोट थांबला हात, राहिले सुन्याचे बोट थांबला हात, जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत, पुनः पुन्हा ढुंडिते अंतर आता त्याला, तो कशास येईल भल त्या व्यापाराला, तो हाच दिवस, तो हाच दिवस हो, हीच तिथी ही रात, ही अशीच होते बसले परिरती क्लांत,
वळुनी न पाहता कापित अंधाराला, तो तारा तुटतो तसा खालती गेला. हा विडा घडवुनी करीते त्याचे ध्यान, हा विडा घडवुनी करीते त्याचे ध्यान, त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान. ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षात एकदा असा जोगिया रंगे, वर्षात एकदा असा जोगिया रंगे. पुलंच्या गायन मैफिलीत उपस्थित असलेल्या कवितांमध्ये अनिलांच्याही कविता होत्या. शिवाय अनिल नागपूरचे, पु ल आणि सुनीताबाईंच्या प्रिय नाना जोगांच्या गावातले. तिथेही त्यांची गाठ पडत होतीच. अनिल आणि कुसुमावतीबाई मुंबईला येणं ही तर पर्वणीच. त्यांच्याबरोबर छोट्या छोट्या मैफिली जमत रंगत गेल्या. पुलंनी अलिनालविषयी लिहिलंय, वास्तविक अनिल आम्हा कवींच्या मानाने सर्वार्थाने ज्येष्ठ, पण त्यांनाही आमच्या उटपटांग गटाविषयी प्रेम निर्माण झालं होतं. साहित्यातल्या गहिवर संप्रदायाच्या तेही विरुद्धच होते. अनिल कवी झाले नसते तर उत्तम विनोदी लेखक झाले असते. अनिलांनी मुक्तछंद लिहिला आणि मराठी काव्य मंदिरात अब्रह्मण्यम असा आक्रोश जाहला. गगनी उगवला सायं तारा किंवा फुलती कळ्या मोगरीच्या अशी गीतं लिहिणारे अनिल मुक्तछंद लिहू लागले. ते बघून मात्र माझ्यातला गाणं बजावणंवाला हिरमूसला झाला. पण अनिलांच्या तोंडून प्रेम आणि जीवन प्रथम ऐकलं आणि त्यानंतर राज्याध्यक्षांच्या अंगणामध्ये पुढच्या 3-4 रात्री आम्ही अगदी हैराण होऊन बसलो होतो. ऐकूया अनिलांची एक कविता. अशा काही रात्री गेल्या, अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो, अशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नसतो. वादळ असे भरून आले तारू भडकणार होते, वादळ असे भरून आले तारू भडकणार होते. लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते. हरपून जावे भलतीकडेच इतके उरले नव्हते भान. करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान. असे पडत होते डाव सारा खेळ उधळून द्यावा, असे पडत होते डाव सारा खेळ उधळून द्यावा. विरस असे झाले होते जीव पुरा विटून जावा. कसे निभावून गेलो कळत नाही, कसे निभावून गेलो कळत नाही, कळले नव्हते. तसे काही जवळ नव्हते, फक्त हाती हात होते, फक्त हाती हात होते. अनिलांसारखेच ग्रेस देखील विदर्भातले, पण त्यांच्या कविता अनिलांसारख्या पु ल आणि सुनीताबाईंच्या मैफलीत कधी आल्या नाहीत. सुनीताबाईंचा स्वभाव कवितेभोवती रुंजी घालत राहण्याचा. ग्रेसच्या कवितांमधल्या काही काही ओळी त्यांच्या मनामध्ये घोळत राहायच्या. नाहीच कुणी रे आपले प्राणांवर नभ धरणारे, नाहीच कुणी रे आपुले प्राणांवर नभ धरणारे, दिक्काल धुक्याच्या समयी हृदयाला स्पंदवणारे. पण मग पूर्ण कविता समजत नाही म्हणून त्या सारख्या अस्वस्थही असायच्या. प्रसाद म्हणजे सोपेपणा हा समर्थ काव्यगुण आहे असं त्यांनी एकदा ग्रेसना देखील ऐकवलं होतंच. पण ग्रेसची कविता सतत खुणावते. डोळे झाकून घेतले तरीही काव्यात तिची शीळ येते हे त्यांनी मान्य केलं आणि ते अर्थातच स्वाभाविकही होतं. कोणाही रसिक संवेदनशील माणसाला एका जादुई जगात ओढून नेण्याची ताकद होतीच ग्रेसच्या कवितेत. म्हणूनच तर भाई गेल्यावर त्यांनी लिहिलेल्या अप्रतिम उत्कट पत्रामध्ये सुनीताबाईंनी ग्रेसच्या कवितेचा उच्चार अगदी सहजपणे केला आहे. चक्रव्यूहामध्ये भोवंडायला न लावणाऱ्या चंद्रमाधवीच्या प्रदेशातल्या ग्रेसच्या काही कविता मी म्हणजे अरुणाताईंनी सुनीताबाईंना एकदा ऐकवल्या. तेव्हा त्या परत वाच ग असं म्हणाल्या आणि मग असंच का लिहित नाही ग हा असंही म्हणाल्या. तेव्हा ग्रेसच्या काही साध्या कविता. पाऊस गाणे. पाऊस आला गारांचा वर्षाव, पाऊस आला गारांचा वर्षाव. गुरे अडकली रानामध्ये दयाघना तू धाव. मेघांचे कोसळती पर्वत दरी निनादे दूर. गाव चिमुकला वाहून जाईल असा कशाला पूर.
इवल्याल्या पक्ष्यांच्या डोळी वृक्ष थबकले सारे. इवल्याल्या पक्ष्यांच्या डोळी वृक्ष थबकले सारे, आणि मुळाला त्यांच्या उपटे वेड घेतले वारे. थांब जरासा, थांब जरासा हृदयी माझ्या ढगात लपल्या देवा. काठावरती जरा आणू दे पुरात फसल्या नावा. या गावाच्या पारावरती कुणी नसे रे वेडी. या गावाच्या पारावरती कुणी नसे रे वेडी. गढीत नाही भुजंग शापित जो वंशाला तोडी. इथे कुणीतरी रचले होते झिम झिम पाऊस गाणे. इथे कुणीतरी रचले होते झिम झिम पाऊस गाणे. जाता येता टाकीत होता तो चिमण्यांना दाणे. जाता येता टाकीत होता तो चिमण्यांना दाणे. हां. ग्रेसचीच दुसरी कविता आहे, वाटेपाशी. रात्र थांबवुनी असेच उठावे. रात्र थांबवुनी असेच उठावे, तुझ्या पाशी यावे क्षणासाठी. डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठी भेटी. डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठी भेटी, आणि दिठी दिठी शब्द द्यावे. तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा, आणि अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी. आणि उजाडता उजाडता पाठीवर ओझे, वाटेपाशी तुझे डोळे यावे. वाटेपाशी तुझे डोळे यावे. भटांची कविता अशीच पुलंना अचानक भेटली, आणि ग्रेसमध्ये नव्हता तो प्रसाद गुण घेऊन ह्या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी एकदम मनात शिरली. गीताबरोबर जन्माला आलेल्या चाली हे त्या कवितांचं एक लोभस वैशिष्ट्य. पुलंनी म्हटलंय, फुलाला फुलण्यासाठी चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीतून ते रुजून फुलतं तिथेच ते रंग दडलेले असतात. भटांच्या मनोभूमीत निसर्गतःच सूर दडलेले आहेत. हा पिंडाचा धर्म. पुढे पु ल लिहितात, सुरेश भटांना गझलचं फार आकर्षण. मुळात गझल हे वृत्त नसून ती एक वृत्ती आहे. एवढंच नाही तर तिच्यामध्ये एक सूक्ष्म आणि सुंदर अशी निवृत्ती देखील आहे. भटांच्या कवितेत पंडित अपंडित दोघांनाही हलवण्याचं सामर्थ्य आहे. आकर्षण वाढवायला त्यांनी उगीचच उर्दू भाषेचा सुरमा घालून आपला गझल कधी नटवला नाही. कारण ज्या अनुभूतीतून त्यांची कविता उमलते त्या अनुभूतीशी इमान ठेवणं भटांनी महत्त्वाचं मानलं. साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी, असं ते केवळ उपचार म्हणून म्हणत नाहीत, तर या साध्यासुध्या माणसांची साधायच्या संवादाचं मोल त्यांना मोठं वाटतं. कवितेतली दुर्बोधता सापेक्ष मानली तरीही सुबोधता हा दुर्गुण मानायला नको. वनस्पती शास्त्रज्ञाला 4 चौघांपेक्षा फूल अधिक कळत असेल, पण त्याचे रंग आणि गंध त्याला सामान्य माणसासारखेच आकर्षित करतात असं नाही का? भटांच्या कवितेतला प्रसाद गुण, नादलयींचा तिनं केलेला स्वीकार, तिची कलंदरी, आणि असा कसा हा वसंत येई पुन्हा पुन्हा माझी या दारी, असा अनुभव सांगणारी त्यांची उत्कटता. भटांच्या कवितेला पुलंसारखा उत्तम आस्वादक मिळाला याचा आनंद भटांनाही खूप होता. त्या आनंदाचं स्मरण करत भटांची ही एक कविता. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. असेच रोज न्हाऊनी लपेटवून कोवळे. असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे. तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो. तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले. अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले. असेच सांग लाजुनी कळ्यांस गुज आपुले. तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो.
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. अजून तू अजाण, अजून तू अजाण ह्या कुवार कर्दळी परी, गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी. दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. तसा न राहिला आता उदास एकटेपणा, तसा न राहिला आता उदास एकटेपणा, तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे करी खुणा. पहा कसा हवेत मी तुझ्या सवे सळाळतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. पुलंनी एका ठिकाणी लिहिलंय, कितीतरी अनोळखी असणाऱ्या नव्या लेखकांचं साहित्य वाचल्यावर त्यांच्या परिचयाची ओढ माझ्या मनाला लागून राहिलेली आहे. त्या नव्या नव्या लेखकांनी मनावर वाढत्या वयाचं शेवाळ माजू दिलं नाही, हे त्यांचे केवढे उपकार आहेत. अशा वेळी हात त्या कलावंताच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी उत्सुक नसतात, तर क्षणभर त्या कलावंताच्या हातांचा आपल्या हातांना स्पर्श हवा असतो. तो हात हातात धरून, मित्रा, कालच्यापेक्षा आज तुम्हाला किती निराळं केलंस. यापूर्वी माझ्या दृष्टीला कधीही न पडलेल्या एका अपरिचित ऐश्वर्याचा धनी केलंस, हे सांगायचं असतं. कधी एखाद्या शब्दाचा त्यापूर्वी कधीही प्रतीत न झालेला अर्थ, त्यापूर्वी कधीही न ऐकलेलं नादाचं वैभव, अभिनयाची त्यापूर्वी कधीही न अनुभवलेली खोली, एका निराळ्याच गगनमंडळातल्या नक्षत्रांचं हे देण आहे. विंदा करंदीकर जेव्हा घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हणतात, त्यावेळी वाटतं तसल्या समर्थपण पेलणाऱ्या भुजा आपल्याला नसल्या तर नसेनात का. ती जाणीव ठेवून निदान देणाऱ्याचे हात आपल्या हातात घ्यावेत किंवा मनोमन आपलेच हात जोडावेत. पुलंना खानोलकरांविषयी काय वाटत होतं ते त्यांच्याच शब्दातून वाचताना, ऐकताना एखादा लेखक, कवी समजून घेण्याची पुलंची ताकद, त्यांची आस्वादक समृद्धी ही आपल्या लक्षात येते. कलावंत आरती प्रभू आणि सामान्य व्यवहारातला माणूस चिंतू खानोलकर या दोघांनाही समजून घेणारा आणि त्या दोघांमधला झगडा असह्य असतानाही त्यातून वर येणाऱ्या अतिशय लोकविलक्षण अशा निर्मितीचं सौंदर्य उलगडणारा बहुश्रुत रसिक म्हणून पुलं समोर येतात. त्यांनी आणि सुनीताबाईंनी मिळून आरती प्रभूंच्या कवितांचं जाहीर वाचनही केलं होतं. त्या दोघांचाही तो अत्यंत आवडता कवी. सुनीताबाईंना तर त्यांच्या कविता वारंवार आठवत असत. ऐकूया आरती प्रभूंची अशीच एक नितांत सुंदर कविता. या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता बाबांनो? का? प्रेम हवंय का या कवितेचं? मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला? खूप काही द्यावं लागेल त्यासाठी. काय काय द्याल? आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा तुमच्याच तळहातावर एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल. पण त्यासाठी तुमचे हात तुम्हाला चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील. कराल? माझ्या कवितेपासून मीही तिच्या जवळ असून दूर असतो. भीत भीत स्पर्श करतो तेव्हा तिचे डोळे पाणावल्यासारखे चमकतात. ढळून जातात त्यातले रानचिमणे विभ्रम. ती एका पोक्त कलेने प्रौढ होते. या कवितेच्या मुलायम केसांवरून सरकून जातात श्यामघनातले मंद चंदी प्रकाश. वाटतं की ती आत्ताच उभीच्या उभी निसटून जाणार आहे दोन आर्त स्वरांच्या मधल्या रिकाम्या स्वर्गात. स्पर्श करताना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही. स्पर्श करताना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही, एखाद्या बुद्धाच्या जीवनीवरील उदासीन हास्यासारखा. या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका. या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका, कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वतःच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या. मोडून पडाल. तिच्या नावाचा जप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे रुद्राक्षमणी ओवून जपमाळ करावी लागेल आणि श्वास निश्वासांचा करावा लागेल कमंडलू. पसरावे लागेल संज्ञेचे व्याघ्रचर्म. आहे तयारी? जा जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने. तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा, मगच पहा तिच्याकडे डोके वर उचलून. ती भोगते जे जे काही, त्यातल्या तिळमात्रही वेदना तुम्हाला सोसायच्या नाहीत. मी स्वतः पाहतोय स्वतःच्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून. मी स्वतः पाहतोय स्वतःच्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून. वा वा. श्रोते हो, पुलंना विंदांनी लिहिलेली 2-3 पत्रं आहेत. त्यातलं एक पत्र 1963 सालचं आहे. 42 वर्षांच्या विंदांनी 41 वर्षांच्या पुलंना लिहिलेलं हे पत्र. दोघंही वयाने जवळजवळ सारखेच 40शी ओलांडून आलेले. पण विंदांनी गझल पाठवला आहे पत्रातून, त्यांचा सुप्रसिद्ध 60चा गझल. त्यांनी लिहिलंय, प्रिय पुलोबा, तुमच्या अवलोकनासाठी एक 60चा गझल पाठवतोय. रामू भैयांच्या आसपास आहे. परवा तुमच्याकडून आलो आणि लिहिला म्हणून पहिला बळी तू, तुझा विंदोबा. आणि मग पुढे अर्थातच तो प्रसिद्ध गझल. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला, आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. उगवायची उशाती अमुची तिच्याच नेत्री, उगवायची उशाती अमुची तिच्याच नेत्री, अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी. दडवीत वृद्ध होते तिला काठी तिला बघून, दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी. जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला, जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला, तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी. प्रत्यक्ष भेटली का सांगा ना, प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी, प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी, स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा, हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा, त्यांना विचार, त्यांना विचार, ज्यांची उद्या असेल साठी, ज्यांची उद्या असेल साठी. विंदांचं दुसरं पत्र आहे 1981 सालातलं. पु ल आणि सुनीताबाई दोघंही तेव्हा मर्ढेकरांच्या कवितांचं अभिवाचन करत होते. जवळजवळ 40 वर्षांपूर्वी त्या दोघांनी केलेला तो अभिनव प्रयोग होता. मर्ढेकरांच्या कवितेवर केले गेलेले नाना प्रकारचे आरोप आणि कोर्टात त्यांच्या विरुद्ध दाखल झालेला अश्लीलतेसंबंधीचा खटला. त्या पार्श्वभूमीवर मर्ढेकरांच्या कसदार, कणखर आणि असामान्य कवितेची पाठराखण या उभयतांनी करणं ही गोष्ट फार महत्त्वाची होती. ती कविता या दोघांनी रसिकांपर्यंत उत्तम तऱ्हेनं पोचवली. एवढंच नाही तर त्यातून मराठी अभिरुचीलाच अधिक शहाणं बनवण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. आणि शिवाय अभिवाचन कसं असावं याचाही तो अतिशय दर्जेदार वस्तुपाठ होता. त्यात कोणताही रंगमंचीय थाट नव्हता, तंत्राचे खेळ नव्हते, प्रकाश योजनेची जादू अथवा इतर साधनांनी केलेली वातावरण निर्मितीही नव्हती. ते संपूर्ण पत्र आता इथे वाचून दाखवत नाही, पण एक वाक्य तेवढं इथे आवर्जून सांगायला हवं. ते कवीनं लिहिलेलं सूचक वाक्य आहे म्हणून. विंदांनी लिहिलंय, अभिवाचनात तू डाव्या आणि वहिनी उजव्या बाजूला आहेत, जागा बदलून पहा. केवळ शब्दांमधला आशय जिवंत करत कवितेचं सादरीकरण कसं करावं याची अत्यंत प्रभावी जाणीव तो प्रयोग पाहणाऱ्यांना होत होती.
त्या दोघांनी गडकरी असेच पोचवले होते आणि नंतर बोरकर आणि आरती प्रभूही पोचवले. मर्ढेकरांच्या कवितांचं त्या दोघांनी केलेलं अभिवाचन सर्वार्थानं लक्षणीय ठरलं. शिरीष पै, संजीवनी मराठे, शंकर वैद्य अशा कवींनी फार मनापासून त्यासाठी पुलंना धन्यवाद दिले. मर्ढेकरांच्या कविता पु ल आणि सुनीताबाईंकडून प्रत्यक्ष ऐकण्याचा योग काही नाही, पण त्यांची आठवण करत मर्ढेकरांच्या या 2 कविता, एक आहे प्रार्थनेचा अंश आणि दुसरी एक छोटीशी कविता, ऐकूयात. भंगू दे काठिन्य माझे, भंगू दे काठिन्य माझे, आमल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा, अक्षरा आकार तुझ्या फुफ्फुसांचा वाहू दे गा, लोभ जिभेचा जळू दे, लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा, द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा, जाऊ दे कार्पण्य मीचे, जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वांस पोटी, भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी, खांब दे ईर्षेस माझ्या, खांब दे ईर्षेस माझ्या, बाळगू तुझ्या तपाचे, नेऊ दे ती तू न माते, शब्द तुझ्या स्पंदनांचे, धैर्य दे अन नम्रता दे, धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे, आशयाचा तूच स्वामी, आशयाचा तूच स्वामी, शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी, काय मागावे परिम्या, काय मागावे परिम्या, तू ही कैसे काय द्यावे, तूच देणारा जिथेयन, तूच घेणारा स्वभावे, तूच देणारा जिथेयन, तूच घेणारा स्वभावे. वा वा. पोर सवदा होतीस काल परवा पावेतो, पोर सवदा होतीस काल परवा पावेतो, होता पायातही वारा काल परवा पावेतो, आज टपोरले पोट जैसी मोगरीची कळी, आज टपोरले पोट जैसी मोगरीची कळी, पडे कुशीतून पायी छोट्या जीवाची साखळी, पोर सौदा होतीस काल परवा पावेतो, पोर सौदा होतीस काल परवा पावेतो, थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेईतो, तीर्थ पायांचे घेईतो. पद्मा गोळ्यांच्या 2 कविताही सुनीताबाईंना फार आवडत. पद्माताई अतिसंकोची, मृदू, भिडस्त आणि त्यांचा आवाजही अगदी नाजूक. पण त्यांच्या 2 कविता जणू सुनीताबाईंच्या आणि सुनीताबाईंसाठीच्याच होत्या असं रसिकांना लखलखत जाणवावं असं ते अभिवाचन आहे. त्या 2 कवितांमधली ही एक. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आला सास स्वप्नात, तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मनात, पानांचा हिरवा, फुलांचा पांढरा, रंग तुझा रंगतोय माझ्या मनात, केसात राखडी, पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको ना रे पाणी डोळ्यात आणू, ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात, हदग्याची गाणी नको म्हणू, तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळली आहे ना, जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात फिरली आहे ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, पानात मनात खुपतंय ना, काहीतरी चुकतंय, कुठंतरी दुखतंय, तुलाही कळतंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना, कुठं नाही बोलायचं मनात ठेवायचं, कुठं नाही बोलायचं मनात ठेवायचं, फुलांनी ओंजळ भरली आहे ना, भरली आहे ना, भरली आहे ना. रवींद्रनाथांवर पुलंचं फार प्रेम.
तसंच त्यांच्या बाकी बाब बोरकरांवरही. बोरकरांच्या आणि त्यांच्या मैत्रीच्या गोफातला एक धागा हा रवींद्रनाथांचा होता नक्की, पण तो बाजूला ठेवूनही बोरकर या दोघांचे फार जीवलग असे वडीलधारे स्नेही होते. बोरकरांना 6 मुली, पण म्हणायचे, सुनीता तू माझी मुलगी असायला हवी होतीस ग. त्या दोघांच्या आयुष्यात बोरकरांच्या प्रेमाचा दूध सागर उधाणून फेसाळत होता. त्यांच्या सहवासातल्या जिव्हाळ क्षणांच्या सरीवर सरी बरसून मन न्हाली धाली होती. आणि त्यांच्या कवितांच्या चंद्रफुलांची छत्री तर माथ्यावर सदैवच धरली गेली होती. त्यांच्या सुरांनी शाळकरी पुलंच्या मनात प्रथम सुरांची आग लावली. पुढे बोरकर पुलंनी प्रत्यक्ष पाहिले ऐकले ते त्यांच्या पार्ल्याच्या आजोळ घरी. पुलं म्हणतात, सूर हा शब्द कोकणीमध्ये मद्यालाही वापरतात. बोरकरांचा सूर त्या शब्दाचा कोकणी आणि मराठी गुण घेऊन प्रकटतो. मी अनेक कवींचं काव्यगायन ऐकलं. बरेचसे गळ्यावर गातात. बोरकरांचं रंध्रन रंध्र गातं, कारण त्यांना ज्या सुरात ती कविता सुचते ते सूरही त्या कवितेचे अविभाज्य घटक असतात. बोरकरांची शब्दकळा ही शब्दकोशातून उगवलेली नाही. त्यांचा पिंड ज्या ज्ञानेशाच्या अमृत ओवीपासून ते पोर्तुगीज प्रेमकाव्यापर्यंत नानाविध संस्कारांनी घडला, त्या प्राणकोशातून त्यांचे शब्द बाहेर येतात. बोरकरांच्या 2 कविता ऐकूयात. क्षितिजी आले भरते ग घनात कुंकुम खिरते ग. क्षितिजी आले भरते ग घनात कुंकुम खिरते ग. क्षितिजी आले भरते ग घनात कुंकुम खिरते ग. झाले अंबर झुलते झुंबर हवेत अत्तर तरते ग. क्षितिजी आले भरते ग. लाजण झाली धरती ग. लाजण झाली धरती ग. साजण काठावरती ग. उन्हात पान मनात गान ओलावून थरथरते ग. क्षितिजी आले भरते ग. नाते आपुले नाते ग. नाते आपुले नाते ग. होऊन ऋतुरस गाते ग. तृणात मोती जळात ज्योती लावित आले परते ग. क्षितिजी आले भरते ग. क्षितिजी आले भरते ग घनात कुंकुम खिरते ग. क्षितिजी आले भरते ग घनात कुंकुम खिरते ग. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत. वेद झाले रानभरी गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी. मराठीच्या वडातळी जळू लागे पाणी. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती. आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला. बाप रखुमा देवीवरू कटीत वाकला. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा. लागोपाठ भावंडे ती गेली निजधामा. माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज. भर दुपारीही तशी झाली 3 सांज. तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा. तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा. भुई भर झाल्या कळ्या तुटला असरा. इथे आळंदीत आता ऊर मात्र फाटे. पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे. कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास. कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास. एकाकी प्रवास आता उदास 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 उदास. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. सदरहू पीक आम्ही आसवांवर काढलाय. असं लिहिणाऱ्या यशवंत मनोहरांवर त्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे लेख लिहिला आणि मनोहरांना तो आयुष्यातला मोठा सण वाटला. अजून त्यांच्या गावात पाऊस नाही. त्यांच्यासाठी पाऊस होऊन राहणं कसं आवश्यक आहे हे लक्षात आलं आणि सामाजिक जाणीवांच्या सगळ्या कलावंतांना बळ देणारे आणि वांझ कलावाद्यांचं बळ काढून घेणारे असे जे कोणी थोडे आहेत
त्यांच्यातले पुलं एक आहेत असं खात्रीने वाटलं. ऐकूया अशीच एक यशवंत मनोहरांची ही कविता. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे. कालपर्यंत पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत. झाडे करपली, माती हरपली. नदीच्या काठाने मरण शोधित फिरलो. आयुष्याच्या काठाने सरळ नेसून बिरबिरलो. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. कुसुमाग्रज आणि पु ल जवळ आले तेही असेच, सामाजिक जाणीवांचे कलावंत म्हणून. कुसुमाग्रजांच्या विशाखाचं मोल पुलंनी अचूक ओळखलं होतं आणि त्या काळाचा आवाज उमटवणाऱ्या कवितेचं मन मोकळं स्वागतही केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं, फलज्योतिषी माणसाचं जन्मनक्षत्र पाहतात. मला त्या शास्त्रातलं अजिबातच गम्य नाही, त्यामुळे मला माझं जन्मनक्षत्रही ठाऊक नाही. पण माझं तारुण्य जन्माला आलं ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या विशाखा नक्षत्रावर. आम्ही सारे समवयस्क तेव्हा फडक्यांच्या नायिका, खांडेकरांचा ध्येयवाद यांच्या कात्रीत सापडलो होतो. वाग्वैजयंतीपेक्षा गडकर यांच्या नाटकांची पकड मोठी होती. केशवसुतांना नमस्कार असायचा तो आदरापोटी. या सगळ्या कवींविषयी, कादंबरीकार आणि नाटककारांविषयी खूप आदर वाटे, पण कुठेतरी एक अतृप्ती होती. वय आणि वातावरण यातून घडत असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय संस्कारांशी संगती साधणारा सर्वस्वी माझ्या पिढीचा कवी भेटतच नव्हता. भोवतालच्या कोलाहलातून माझं तारू माझा सूर शोधत होतं, सुसंवादी स्वराची सोबत शोधत होतं आणि ही सोबत घेऊन कुसुमाग्रज आले. माझ्या तारुण्यातला कवी मला सापडला. तिथून मग पुढची वर्ष, पुढचे सगळे दिवस हे विशाखाचे दिवस. कुसुमाग्रजांची एक कविता ऐकवतो. गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतील हिशेब हरणाच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं अगदी हवं तसं. पण एक दिवशी आमचं दुर्दैव, उत्तरदाराजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही, पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्त्व अधिक. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्त्व अंतिम असतं. गाभारा सलामत तो देव 50. गाभारा सलामत तो देव 50. पुलंनी स्वतंत्र कविता लेखन कधी केलं नाही. ते कवितेच्या बाबतीत बहुतांशी आस्वादक, सादरकर्ते आणि अनुवादकच राहिले. पण प्राकृत, बंगाली वाचन आणि संस्कृत बहुश्रुतपणा त्याच्या लेखनातून सतत लक्षात येतो. ललित लेखनातून आणि अनुवादांमधून रवींद्रनाथांच्या कवितांचे त्यांनी अतिशय सुंदर अनुवाद केले आहेत.
पण ताई, पुलंनी रूढार्थानं कविता लिहिल्या नाहीत हे जरी खरं असलं तरी त्यांच्याजवळ वेगळ्या जातीची कवित्व शक्ती होतीच, नक्कीच होती. शांतिनिकेतनला असताना रवींद्रनाथांनी मुलांसाठी लिहिलेल्या सहज पाठाचा त्यांनी फार छान अनुवाद केला होता आणि त्या अनुवादाबरोबरच त्याचा अनुनादही सांभाळला होता. एक दोन उदाहरणं आता ऐकूया. सोम मंगळ बुध सारे झटपट येते, त्यांच्या घरी आहे वाटतं मस्त फटफटी. रविवारला का ग आई वेळ इतका लागे, रविवारला का ग आई वेळ इतका लागे, किती हळूहळू येतो सगळ्या वारांमागे. सोम मंगळ बुध कसे राहतात मांडून ठाण, सोम मंगळ बुध कसे राहतात मांडून ठाण, घरी परत जायचे त्यांना नसते मुळीच भान. रविवारच इतकी काग करतो घाई, अर्ध्या तासात 1 तास संपवून कसा जाई. सोम मंगळ बुध कसे तोंड मिटून बसती, सोम मंगळ बुध कसे तोंड मिटून बसती, छोट्या मुलांसंगे त्यांची मुळीच नसते दोस्ती. शनिवारची रात सरता सरता जाग जेव्हा येते, रविवारचा चेहरा पाहून हसू मला फुटते, रविवारचा चेहरा पाहून हसू मला फुटते. या पाठोपाठ आठवण होते ती रुचा गोडबोले नावाच्या एका छोटीचा कविता संग्रह हाती पडल्यावर तिला लिहिलेल्या पत्राची आणि त्या पत्रात पुलंनी सहज रचलेल्या एका बालकवितेची. रुचाला त्यांनी लिहिलं होतं, ज्याच्यापाशी नसतो खाऊ त्याला म्हणावे आपला भाऊ, ज्याच्यापाशी नसतो खाऊ त्याला म्हणावे आपला भाऊ, त्याला द्यावा 1 लाडू खेळात मिळेल नवीन बिडू. जिच्या डोळ्यात दिसते पाणी तिच्यासाठी गावी गाणी, तिचा घ्यावा हातात हात तिला घेऊन जावे गात, तिला म्हणावे गोष्टी वाचू दोघी मिळून खूप नाचू, वा, तिला म्हणावे गोष्टी वाचू दोघी मिळून खूप नाचू. पुलंनी ही कविता लिहून पुढे म्हटलं, मला कळे ना ही कविता मला रचता आलीच कशी. मग लक्षात आलं की मला रुचासारखं लहान होता येत नव्हतं, म्हणून गाणी लिहिता येत नव्हती. रुचानं चिडवाचिडवी केल्यावर, म्हणजे चिडवाचिडवी हा त्याच्या कविता संग्रहाचं नाव होतं, तर रुचानं चिडवाचिडवी केल्यावर मीही थोडा वेळ लहान झालो म्हणून कवी झालो. तेव्हा रुचा, तू अशाच कविता लिहित राहा, म्हणजे मोठ्या माणसांना त्यांचं लहानपण पुन्हा मिळेल. अगं, मोठ्या माणसांना सगळं मिळतं पण त्यांचं हरवलेलं लहानपण पुन्हा मिळत नाही. हे लहानपण खरं तर आपल्या सगळ्यांनाच पुलंच्या लेखनानं अनेकदा अनुभवाला आणून दिलं, कारण त्यांनी आपल्याला हसायला शिकवलं. लहानपणी आपण जसं हसायचो तसं स्वतःच्या फजितीतही टाळ्या पिटत हसणाऱ्या लहान मुलांइतकं निरभ्र, निरागस आणि मोकळं असणं. पुलंच्या विडंबन कविता फार नाहीत, काही तर शब्दांचे उगाचच खेळ करणाऱ्याही आहेत, पण मंगेश पाडगावकरांच्या कवितांची त्यांनी केलेली विडंबनं फार छान आहेत. तशी तर विंदांवर, पाडगावकरांवर आणि वसंत बापटांवर त्यांनी कविता रचल्याच, पण त्या आपल्या उगाच टिवल्या भावल्या म्हणून. विडंबनं मात्र त्यांनी पाडगावकरांच्या कवितांचीच केली आणि झकास जमली आहेत. त्यातलं एक ऐकूयात. कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांचा आणि त्यांच्या लिज्जत पुरस्कृत आनंदाचा घनू या वर्षासन गीताला सलाम करून, चुलीवर भाजत टाकलेला पापड आणि वहीवर जुळवत टाकलेली कविता या महिला गृह उद्योग आणि काव्योपासना अशा द्वंद्वात सापडलेल्या स्त्रीच्या पापडाची आणि कवितेची अवस्था काय झाली ते टिपण्याचा हा एक नम्र प्रयत्न. येता आषाढू आषाढू लागे पावसाची झडू. बर का, येता आषाढू आषाढू लागे पावसाची झडू, आले माझिया मनात आपणही गीत पाडू. सालाबादचा शिरस्ता पाळतात कवी जनू, सालाबादचा शिरस्ता पाळतात कवी जनू, येता पाऊस पिंजती छान कवितेचा धनू. शब्द कापूस कापूस कसे काढती पिंजूनू, शब्द कापूस कापूस कसे काढती पिंजूनू, घनू इंद्रधनू प्राणू मोरू देवकी नंदनू. मनू गगनू श्रवणू आणि बासुरीची तनू, शब्द टप्पोरे टप्पोरे बोंडे कापूसाची जणू. पडो अथवा न पडो दारी पाण्याचा टिप्पूसू,
पडो अथवा न पडो दारी पाण्याचा टिप्पूसू, स्वस्थ बसवेल कसे येता आषाढाचा मासू. घनु गरजो बरसो भरो विहिरी गटारू, घनु गरजो बरसो भरो विहिरी गटारू, दिसो घनघोर घटा गळो छप्परू टप्परू. हाती धरिताची पेनू गळे शाईतनी गीतू, हाती धरिताची पेनू गळे शाईतुनी गीतू, गीतातल्या पावसाशी माझी जडलीसे प्रीतू. झरे कवितेची ओळू होते गीताचीच शाई, झरे कवितेची ओळू होते गीताचीच शाई, शाईचेच गीत किंवा कशाचे काहीही. कवयित्री सौ तरंगिणी ठिपके. प्रिय संपादक महाराज, अलीकडेच कराड पुणे एस्टेट आम्हाला ही कविता लिहिलेला कागद सापडला. कवयित्रीच्या कराड कवयित्री संमेलनात पावसामुळे भिजलेल्या आणि काव्य गायनाचा चान्स न मिळाल्यामुळे भाजलेल्या ही भावना ध्यानात घेऊन ही कविता आपल्या लोकप्रिय मासिकात छापावी अशी विनंती आहे. आणखी बऱ्याच कवितांचे कागद त्याच एसटीत सापडले आहेत, पाठवू का? आपला नम्र पु ल देशपांडे. वा. या कार्यक्रमाचा शेवट करायचा म्हणजे खरं तर काय करायचं? कविता वाचण्या ऐकण्याचा कदाचित शेवट करता येईलही, पण आठवणींचं काय? कवितेच्या आठवणी संपत नसतातच. किंबहुना सुनीताबाईंची आठवण झाली की त्या संपणाऱ्या नसतातच असं खात्रीनं म्हणावंसं वाटतं. जन्म ही किती साधी आणि सोपी, विपुल आणि म्हणून क्षुल्लक घटना आहे असं त्यांनी एकदा म्हटलं होतं सुनीताबाईंनी. पण कवींनी ह्यालाच सूर्यकिरणांनी कल्पवृक्षाच्या फांदीला बांधलेल्या फुलांच्या रंगीत गंधीत पाळण्यात जोजवलं. गोविंदाग्रजांनी त्याच्या पायी घुंगूरवाळा घातला आणि हाडामासाच्या त्या क्षुल्लक बाळ गोळ्याचा राजपुत्रच नव्हे तर यक्ष किन्नरही होऊन गेला. कुबेराला आणि कर्णालाही हेवा वाटावा असं चिरंजीव दान मानव जातीला देणारे हे कवी त्यांच्या ललाटी सुखाच्या 4 ओळी लिहाव्या असं नियतीला का बरं वाटलं नाही? की राजराजेश्वरांनी निजशिरी धारण करावं अशा मोलाच्या रत्न सोन्यानं मातीतच जन्म घ्यावा हाच तिचा नियम आहे? पु ल आणि सुनीताबाईंनी कवितांचं अभिवाचन केलं ते ऐकणाऱ्यांचं जीवन समृद्ध करणारी कविता त्यांच्या ओळखीची करून द्यावी म्हणून. कविता शब्दलयीसह मनात मुक्कामाला येते, सतत सोबत करते आणि जीवाभावाचं मैत्र जोडून जाते, हे आतून जाणवलं म्हणून. त्यांनी एकदा म्हटलंय, प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं सत्य हे निर्भेळ खरं पण अतिवृक्ष असतं. त्याला रंगरूप नाही, चव नाही, वास नाही, पण तेच कल्पनेच्या प्रांतात शिरलं की अपूर्वतेनं झगमगू शकतं, नाचू गाऊ लागतं, उंच भरारी घेऊन तारकांना स्पर्श करू शकतं. त्या कल्पनेला प्रतिभेचा आधार लाभला तरच त्यातून कविता जन्माला येऊ शकते. आणि कविता म्हणजे देखील ते शब्द, त्यांचा वाच्यार्थ, ते वृत्त वगैरे वगैरे नसतं. तिच्या निर्मितीला कवी केवळ निमित्त मात्र असतो. प्रत्यक्ष कवीपेक्षाही एखाद्या वाचकाला कविता अधिक खोलवर कळू शकते, जणू ती त्याच्याशी एकजीव होते. कलावंत, त्याची कलाकृती म्हणजे इथे कविता आणि खोलवर पाहू शकणारा युगानुयुगांचा रसिक मिळून ती निर्मिती पूर्ण होण्याच्या, अमर होण्याच्या मार्गाला लागते. पु ल आणि सुनीताबाईंच्या रूपानं मराठीतल्या काही थोर कवींना तसे रसिक मिळाले आणि म्हणून ही आनंद यात्रा अखंड चालत राहिली आहे आणि चालत राहीलही, आपल्यासारख्या आजच्या आणि भविष्यातल्या रसिकांच्या साक्षीनं. वाचन, सुंदर शब्द आणि संहितेविषयी मी काय बोलावं. इतका सुंदर अप्रतिम कार्यक्रम आपण सादर केलात, आपले मनापासून आभार. मी औपचारिक आभार उद्घाटन सत्रानंतरही मानले नाही, त्यामुळे आता आभार 2च वाक्यात मानते की आमच्या पाठीशी तुम्ही सगळे म्हणजे अगदी अरुणाताईंपासून सर्व श्रोत्यांपर्यंत तुम्ही सगळे आहात. त्यामुळेच आम्ही हे धाडस करू शकलो आणि करू शकणार आहोत भविष्यात. आपलं पाठिंबा, आपलं बळ अशाच पद्धतीनं आमच्याबरोबर राहील अशी मी स्वतःच खात्री व्यक्त करते. सर्वांचे मनापासून आभार मानते आणि मी मगाशी म्हटलं तसं की जन्मशताब्दीच्या समाप्तीपर्यंत विविध टप्प्यात आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्यालाही तुम्ही आवर्जून उपस्थित राहा आणि पुन्हा एकदा धन्यवाद.